रेड डायमंडचं नियोजन करू आपण तिकडं. पण माझ्या डोक्यात तिकडे काय होतं, हम्म. खूप कोंबडी पालन, शेळी पालन, ती हा हा. मुक्त त्याला बी लय आपदा आहे हो, असा विषय. नाही लय भारी, सगळे व्यवस्थित नियोजन असल्यामुळे मग चांगलं व्यवस्थित दिसतंय. मधमाशी सगळ्यात महत्त्वाची, मधमाशी भरपूर आहे, शेटिंग चांगल्या पद्धतीने झालं. आता एका झाडावर नाही म्हटलं तर 100-150 फळ आहेत एका झाडावर. किती करता येते ना आपल्याला. ह्याच्यातलं करून नियोजन आपण थोडं फांद्या शोषण असं फांद्याला त्याला नियोजन करून. बारीक झाड आहे त्यांना लोड द्यायचा नाही, नाही तर मग झाडांना पुढे प्रॉब्लेम येतो. हां हां, मोठ्याला जेवढा धरता येतं तेवढं नियोजन करू. एक 15 टनाच्या आसपास निघाला पाहिजे ह्या हिशोबाने नियोजन करू. काय आता मोकळं भिजवलं नाही एकदा परत, मग परत काहीच विषय नाही. नंबर त्याला असलं तर आणता येईल. गावताना फरक होता ना गावात उभायला. आणि बाकी परत आता मे मध्ये कसं झालं. गुजरात बोलतो कोणते म्हणतो, जानवी रेड, जारवी रेड. आहे पण ते लंबोळे आपल्याकडे चलत नाही फळ. दिल्ली मार्केट आहे त्याला, अजून आपल्याकडे मार्केट नाही त्याला. हा पण ती विषय त्याचा ते 45-50 ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम कमी आहे त्याला, ड्रॉपिंग होत नाही असं. पटेल का काय, हां पटेल, त्याचा व्हिडिओ बघितला मी. हां सांगा माहिती फरक काय. आता इथं आहे ना प्लॉट आपलं टाकरसिंगला आहे ना, लालासाहेब जगताप यांचा प्लॉट. त्याचा मला कोणतरी म्हणलं ना ते त्याला 30 रुपयाचं काहीतरी गेलाय. हा त्याला इतकं फिटिंग नाही होत. हां नाही माल लागतो त्याला भरपूर. लागतो का खर्च आहे पहिल्यांदा. आपल्या द्राक्षाच्या बागासारखं तेच करावं लागतं. मारावं बुरशीनाशक आहे आपल्याकडे शिल्लक बरोबर. हां तीच मारावं सोडतच नाही. सिलिकॉन सोडायचं का? सिलिकॉन सोडू ना, तेवढा डोस होत्या की पूर्ण. त्या आयती पीठ किती चांगली, शेण, गुळ, बेसन पीठ, हां माती आणि ते मग हे आणायचे, ते आणले नाही. बघा बरं सेपरेट आज सोडलं जमून का? हो दे की सोडून, काहीच अडचण नाही. जिथे काय आज काय 13-40